म्हणजे आत्ताच्या घडीला ना प्रत्येक स्त्रीला पडलेला हा प्रश्न असेल, गहन प्रश्न असेल की नक्की वाण कोणतं घ्यावं. 25 रुपयापर्यंत भेटतं, म्हणजे हाफ प्राइस मध्ये डायरेक्ट भेटतं आणि तुमची कोणत्या टाईपमध्ये ते देत असतात, म्हणजे ती एक धारदार वस्तू होते. तर अशा ना पॅकेट्स आणायच्या आणि त्या पॅकेट्स त्या हळदी कुंकूसाठी द्यायच्या. काय नक्की द्यायला हवं आणि काय द्यायला नकोय ह्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. आता पिवळाच आहे, तर मग हळद नाही लावायची का? किंवा नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुमचं माझ्या या आजच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि नवीन दिवस आहे, नवीन सुरुवात आहे, नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षामधला हा माझा पहिलाच व्लॉग आहे. त्याच्यामुळे व्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि व्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन वर्षामधला पहिला सण मकर संक्रांत. संक्रांतीबद्दल मला जेवढी माहिती आहे ना, मला असं वाटलं की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. सर्व स्त्रियांना पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाण कोणतं निवडावं. आता आपण थेट वळूया आपल्या टॉपिककडे. आणि कसं होतं ना, की ही हे देणारे किंवा ती ते देणारे, मग मी काय देऊ बरं, किंवा मला काहीतरी वेगळं द्यायचं आहे. पण वेगळं म्हणजे नक्की काय? हळदी कुंकू ना हे वर्षातून एकदाच होतं आणि त्याचबरोबर वर्षातून एकदाच आपल्याला ना सुहासिनींचं मानपान करायचे किंवा त्यांना एखादी वस्तू देण्याची संधी आपल्याला मिळत असते. तर त्यामुळे ती संधी ना आपण त्या संधीचं सोनं करायला हवं असं मला तरी वाटतं. आता ठीक आहे, ज्याचं त्याचं बजेट असतो, बजेटमध्ये सुद्धा बसतील आणि त्याचबरोबर सुहासिनींना सुद्धा चांगलं वाटेल त्या वस्तू घ्यायला, अशा वस्तू सुद्धा मी तुम्हाला सुचवणारच आहे. तर त्यामुळे ब्लॉग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. मकर संक्रांतीला ना काय वाण द्यावं ना, याबद्दल मी एक गोष्ट वाचली होती आणि म्हणजे ती अशी होती की तुम्ही ना एखादी धारदार वस्तू देऊ नका. म्हणजे मी आता बऱ्याच जणीकडे जाते ना हळदी कुंकाला, एखादी छोटीशी किसनी किंवा पोटॅटो वगैरे सोलायचं जे यंत्र असतं, तर त्या टाईपमध्ये ते देत असतात. म्हणजे ती एक धारदार वस्तू होते. तर अशा धारदार वस्तू ना संक्रांतीला देऊ नये असं मी तरी वाचलं होतं. तर मग आता ते द्यायचं नाही तर मग नक्की काय द्यायचं? नॉर्मली आपण देताना तर काहीतरी रिझनेबल शोधत असतो किंवा आपल्या बजेटमध्ये बसेल असं शोधत असतो. मग धारदार वस्तू देऊ नये तर मग नक्की काय द्यायला हवं? वाण देण्यासाठी ना तुम्ही ह्या गोष्टींचा नक्कीच विचार करायला हवा. ठीक आहे, तुमच्या बजेटमध्ये बसत असतील तर चांगलंच आहे, नसतील बसत तर आपण बायका हुशार आहोतच की आपल्याला काय द्यायचं आपल्याला माहितच आहे. मी ज्यावेळेस मुंबईला होते आणि म्हणजे तिथे ना सर्व ज्या महिला आहेत त्या काय करायच्या की रवा म्हणा किंवा चहा पावडर किंवा गूळ, साखर अशा प्रकारचे ना पॅकेट्स आणायच्या आणि त्या पॅकेट्स त्या हळदी कुंकूसाठी द्यायच्या. तर ही गोष्ट खूप छान आहे, म्हणजे एक प्रकारे तुम्ही अन्नदान करताय हे पण होतंय. आणि सपोज जर तुम्हाला ते नसेल द्यायचं तर त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की ती म्हणजे एखादं टिकलीचं छानसं पॅकेट किंवा नेल पेंट म्हणा, त्याच्यानंतर सिंदूर आलं आणि अजूनही त्याच्यामध्ये खूप गोष्टी ऍड होऊ शकतात किंवा छोटंसं एक मंगळसूत्र. ते जर होलसेलच्या दुकानात गेलात तर ते मंगळसूत्र जर बाहेर 50ला असेल तर ते तुम्हाला 25 रुपयापर्यंत भेटतं, म्हणजे हाफ प्राइस मध्ये डायरेक्ट भेटतं. आणि तुमची क्वांटिटी जास्त असेल तर ते अजूनही कमी होतं. आता खूप छान प्रकारच्या नथ सुद्धा मार्केटमध्ये आलेल्या आहेत. एखाद्या स्त्रीला ना शृंगारची गोष्ट जर तुम्ही दिली ना तर तिला ती अजून आवडते. त्याचबरोबर ना जर आता हेअरस्टाईल्स किंवा एखादं फ्लॉवर्स म्हणा, गुलाबाचं फूल म्हणा, ते सुद्धा केसांमध्ये माळण्यासाठी आता खूप छान गजरे आलेत, आर्टिफिशियल गजरे सुद्धा आले, आर्टिफिशियल फ्लॉवर्स. तर ते सुद्धा तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये होलसेलच्या दुकानात भेटून जातील. तर हे सगळं जेव्हा एखाद्या स्त्रीला भेटतं ना, म्हणजे एखाद्या स्त्रीकडून, तर तिला ते फार म्हणजे असं खूप छान जर तुम्ही निवडलं ना तर नाही का, त्या समोरच्याला घ्यायला सुद्धा खूप छान वाटेल आणि त्याचबरोबर ना त्या व्यक्तीला म्हणजे त्या स्त्रीला खूप असं हे पण वाटेल की वाव, हिने किती छान मला वाण दिलेला आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची आहे, ती म्हणजे मकर संक्रांत ह्या वर्षी सुद्धा पिवळ्या रंगावर आली आहे. आणि त्याच्यामुळे तर बऱ्याच जणींना असा प्रश्न आहे की पिवळा, हळदीचा रंग सुद्धा पिवळाच आहे, तर मग हळद नाही लावायची का? किंवा सोनं सुद्धा पिवळाच आहे, मग सोनं नाही घालायचं का? तर तसं नाहीये. हळद आणि सोनं हे चालणार आहे, फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घालायचं नाहीये. कारण देवीने जी साडी घातली आहे ती पिवळ्या रंगाची आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाचं असं वस्त्र घालू नये फक्त. बाकी सगळं तुम्ही सोनं घालू शकता किंवा हळद कुंकू सुद्धा लावू शकता, कारण की हा सण जो आहे तो हळदी कुंकवाचाच आहे. अजून एक गोष्ट म्हणजे देवीने यावेळेस मोत्याचे अलंकार धारण केले आहे, त्यामुळे मोत्याची कोणतीही गोष्ट आपण परिधान करू नये. चला, मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप गोड गोड शुभेच्छा आणि अशाच युजफुल इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.